तर आम्ही इकडून मेन रोड मधून आतमध्ये आलोय. इकडे आम्ही आज चाललोय एका फार्म मध्ये, वादी अल अमार्दी फार्म. तिकडे चाललोय आम्ही आता. तर तुम्ही पाहू शकता हा आतला रोड आहे. मेन रोड मधून आतमध्ये टर्न घेतलाय आम्ही आणि पुढे चाललोय आता सरळ जाऊन. इथे सगळे फार्म्स आहेत, म्हणजे मोक्स आम्ही पाहिलं तर सगळे फार्म्सच दिसत होते. तर तुम्ही पाहू शकता. आम्ही ॲक्च्युअली त्या फार्ममध्ये गेल्यानंतर खूप प्राणी वगैरे पाहिले. मुलांना खेळण्यासाठी भरपूर साधनं वगैरे पण होती. तर आम्ही आता तिथेच चाललो आहे. गेल्यानंतर पुढे आपण पाहू शकता, मी तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये दाखवेलच काय काय होतं तिथे आणि मुलांनी किती एन्जॉय केलं तिथे. हे बघा, आम्ही आता अजून पुन्हा तिथून पण अजून आतल्या बाजूला आलो, जिथे खरंच पूर्ण फार्म आहेत सगळे. तर तुम्ही पाहू शकता इथे सगळं रेती वगैरे दिसते तुम्हाला साईडला. झाडं किती भरपूर आहेत. इथे सगळे फार्म्स आहेत, सुरू झाले बघा. हे सगळे फार्म आहे. समोर पण एक फार्म दिसतोय तुम्हाला. इथे सगळे डेट्सचे झाडं, कारण आता इथे प्रामुख्याने डेट्सच असतात. तर तुम्हाला जास्तीत जास्त डेट्सचे झाडं पाहायला भेटतील. आता आम्ही पार्किंगला चाललो आहेत. गाडी पार्क करून आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तो पण व्हिडिओ आपण बघायचा आहे पुढे. बघा इकडे पुरा भरपूर इथे साईडला दिसते तुम्हाला सगळे ते डेट्सचे झाड आहेत. म्हणजे मॅक्स डेट्सचे झाडं तुम्हाला दिसतील इथे. पूर्ण डेट्सचे झाड आहेत बघा हे आतल्या बाजूला त्या फार्ममध्ये. आता आम्ही चाललोय, असंच चाललोय पुढे. आम्ही पूर्ण तिथे थांबल्यानंतर त्या फार्मच्या बाहेर थांबल्यानंतर तुम्हाला तिथून व्हिडिओ स्टार्ट करू. आणि आतमध्ये पण इथे भरपूर फार्म्स आहेत. त्या फार्मजवळ जायला थोडा वेळ लागतोय आम्हाला. तर तुम्ही पाहता इथे एंट्रन्स आहे ह्या फार्मचा. आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर लहान मुलांना बिझी ठेवण्यासाठी त्यांनी सायकल, ते छोट्या छोट्या गाड्या ठेवल्यात. कारण तिकीट काढून होईपर्यंत त्यांना काहीतरी ते बिझी राहिले पाहिजेत ना. तर इथे आतमध्ये गेल्यानंतर तिकीट काउंटर आहे. इथे झाडं वगैरे आहेत, बाहेर बसायला जागा आहे वेटिंगला. मुलं इथे खेळत आहेत बघा. हा देवा इथे खेळतोय, गाडीत बसलाय तो. तर ह्याचं तिकीटची प्रोसेस अशी आहे की 1 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना तिकीट फ्री आहे. 1 ते 3 मध्ये 1 ते 3 वय वर्ष 1 ते 3 असलेल्यांना 20 दिरहम तिकीट आहे. आणि वय वर्ष 3 वर्षापुढील सर्वांना 30 दिरहम तिकीट आहे. तर ते तिकीट काढेपर्यंत पोरं इथं खेळत होती. मला तिकीट काउंटर पण दाखवते मी. हे इथे आतमध्ये हे पूर्ण अशी जागा आहे आणि तिथे समोर तिकीट काउंटर आहे. फळभाज्या वगैरे पण त्यांनी ठेवल्यात. मधाचे पोळ वगैरे आहेत, मध पण आहे. तर इथे बघा इथून प्राणी सुरू झालेत. त्यांनी अशी बाहेर थोडीफार माहिती पण लिहिली आहे. आणि असं आतमध्ये प्राणी आहेत छोटे छोटे. पण इथे मुलं बघा, इथे ते कासवांच्या इथे घुसले सगळे बघायला, कासव पाहायला. इथे मोठे मोठे 2 कासव आणि छोटे छोटे पण कासव आहेत भरपूर. इथे आतमध्ये जायला अलाउड आहे. तर मग फक्त काळजी घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तर इथे आतमध्ये आल्यावर आद्यानी ते पिल्लू उचललंय छोटं. ती उचलते ॲक्च्युली. ती दरवेळेस तिला पाहिले की उचलू वाटतं, तिने उचलते. हा प्राणी उचलते ती हातामध्ये. भरपूर लहान लहान मुलं तिथे खेळत होते. आणि तिथे काउंटरला तुम्हाला 5 दिरहमला असं एक लेटेस्टचं एक पूर्ण एक बंच देतात. ते तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही 5-5 दिरहमचे घेऊ शकता. आम्ही पण येताना घेऊन आलो होतो इथे प्राण्यांना खाऊ घालायला. ते पान तो देवा खाऊ घालतोय, हे त्याचे बाबा. असे भरपूर लोक ते पानांचं घेऊन येतात आणि मग ते प्राण्यांना खाऊ घालतात. आणि आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळे प्राणी खात होते. म्हणजे त्यांचं पोट अजून पूर्ण भरलेलं नव्हतं. लोक थोडी कमी होते. नंतर गर्दी वाढली, पण आम्ही गेलो तेव्हा
ते व्यवस्थित खात होते. जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा मग ते बऱ्यापैकी झोपले होते. म्हणजे बरेच जण येऊन गेल्यानंतर, बराच वेळ फिरून आल्यानंतर आम्ही जेव्हा पुन्हा पाहायला आलो तेव्हा ते झोपले होते. झोपले होते म्हणजे प्रत्येकाने एक एक कोपरा पकडला होता. मुलं पहा किती एन्जॉय करता. इथे आम्ही पुढे गेल्यानंतर इथे बकरी दिसते बघा, ससा इथे, छोटे ससे. ॲक्च्युली खाऊन झोपला होता तो, त्यामुळे तो काही घेत नव्हता, आद्या देत होती ते. तर ती शोधत होती की कोणीतरी खाईल, पण ते सगळे ॲक्च्युली मला वाटतं खाल्लं होतं सर्वांनी, त्यामुळे कोणीच खायला येत नव्हतं. हा पण चाललाय, हा पण प्रयत्न करतोय की खाईल तो ससा, खाईल आणि कमीत कमी बाहेर बघता येईल, घेता येईल त्याला. इथे पुढे गेल्यानंतर आम्हाला इथे बदकं दिसली. तुम्ही पाहता एक छोटं बदक त्या तळ्यात आहे. इथे मासे दिसले आम्हाला. इथे त्यांनी एक तळं केलंय छोटं आणि त्यात मासे ठेवलेत पहा, मोठे मोठे मासे आहेत त्याच्यात. हे मासे काही जास्त पाहिले नाहीत कारण त्यांना मागे इथे खेळायचं दिसलं, तिकडे सगळे गेले ते दोघं पण. तर त्या फिशच्या मागे इथे खेळायचं सामान होतं पहा, इथे खेळायला आलाय हा. खेळायला पण खूप छान होतं इथे, भरपूर गोष्टी होत्या खेळायला. तर मुलं खूप एन्जॉय करतायत खेळणं इथे. पाहू शकता तुम्ही. आता ही इकडून मधून हा पण चाललाय. धडपडच फार आहे. तिच्या मागेच जायचं होतं त्याला पण. भाग्य सुंदर खेळायचं इथे, खूप छान खेळायला वगैरे ठेवलं त्यांनी. भरपूर गाडी वगैरे पण आहे तिथे. परत इथे त्यांच्याकडे पार्टी हॉल वगैरे पण आहेत. मी पाहिलं एक इंडोअर पार्टी हॉल आहे आणि एक आउटडोअर पार्टी हॉल पण आहे. आणि भरपूर झाडं लावलीत त्यांनी. पपयाची तर खूप झाडं आहेत. नवीन रोपं पण लावले होते पपयांचे आणि मोठे झालेले रोपं पण आहेत तिथे. बोरांची झाडं होती. भरपूर झाडं पाहायला मिळाली. म्हणजे जे आपण इंडियामध्ये, भारतामध्ये पाहतो ते भरपूर झाडं इथे पाहायला मिळाली. आणि इथल्या ह्या प्रदेशामध्ये पण, ह्या वातावरणामध्ये पण ते इतकी सुंदर त्याची निगराणी राखली गेली होती की ते पाहून खूप आनंद झाला. कारण मुलांना इथे ह्या गोष्टी, बोराची झाडं म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टींची झाडं यांना दाखवणं इतकं इझी नाही आहे. कारण इथे ती झाडं दुर्लभ आहेत पाहणं, म्हणजे त्यांना पाहायला मिळणं खूप दुर्लभ आहे. तर ते मुलांना दाखवण्यात पण खूप मजा आली. तर हे त्यांचं खेळणं चालू होतं. हे खेळणं झाल्यानंतर आम्ही पुढे पुन्हा अजून प्राणी आणि त्यांनी जे काही छोटं फार्म तयार केलेलं आहे, म्हणजे झाडं लावलेली आहेत छोटी छोटी, रोपं लावलेली छोटी छोटी, ते सगळे मुलांना दाखवून आणली आम्ही. तर याचं इथं खेळणं चालू आहे. विश्रांतीला पण दिलं होतं तिथे. थोडंसं एक कॅफेसारखं पण होतं. तुम्ही चहा कॉफी काय तुम्हाला घ्यायचं असेल तर. ह्याला खेळताना आलं, मधून पाय घालून निघाला आता हा. ट्रॅम्पोलिन पण होतं, ह्याच्यावर पण उड्या मारत होती. ट्रॅम्पोलिनवर खेळून झाल्यावर मग आम्ही पुन्हा पुढे अजून प्राणी पाहायला गेलो. त्याचं ट्रॅम्पोलिनवर खेळून झालं की आम्ही चाललो तिथे पुढे प्राणी पाहायला. निघालो आम्ही. मुलं खेळत आहेत मागे, मुलं येत आहेत मागून. यांनी खेळून झाल्यावर मागे त्या चौकोनामध्ये त्यांनी छोटे शेळ्या आणून ठेवल्या होत्या. तुम्ही पाहताय ते छोट्या बॉटलनी दूध पाजताय तिला. ती खूप म्हणजे छोट्या शेळ्या इथे आणून सोडल्या होत्या, पिल्लं त्यांची. तर मग तुम्ही पाहताय ती छोटी बॉटल ती ज्यांनी दिली आहे ती 10 दिरहाममध्ये मिळते तिथे. ते लोक भरून देतात ती बॉटल 10 दिरहाम दिले की, आणि तुम्ही मग त्या पिल्लांना ते पाजू शकता. म्हणजे मुलांना थोडंफार प्राण्यांसोबत एक मिसळण्यासाठी हे केलेल्या गोष्टी आहेत त्यांनी. तर ते दूध पीत होतं पहा.
तर देवाला असं वाटत होतं की त्यालाच ते पकडायचं आहे फक्त. आणि काही काही आता हे ॲक्च्युली हे सगळं नवीन आहे त्यांच्यासाठी, दोघांसाठी. म्हणजे आद्याला तरी ठीक आहे, आद्याने हे सगळं पाहिलं, पण देवासाठी हे सगळं नवीन. तो जेव्हा लहान होता तेव्हा त्याने हे सगळं पाहिलं होतं, पण त्याला त्यातलं काही कळत नव्हतं. आणि आता कळतं आहे, मग त्याला असं वाटतं की ते एन्जॉय करतोय तो पूर्ण. तो हातातलं सोडतच नाही आता बॉटल. त्याला हात लावायचा आहे, ही हात लावती आद्या. इथे पुढे आल्यानंतर हरिण दिसले बघा आम्हाला. गॅझल हरिण दोन्ही पण होते. तर ते बघा हे खाऊ घालायचं आहे. ते जे आम्ही आणलं होतं लेटेस्ट ते पानं पुन्हा यांना खाऊ घालायचे. हे खात होते आणि ते तो खुश झाला देवा त्याच्या हातून खाल्लं म्हणून. खाऊ घालत होतं, त्यालाही खाऊ घालायचं होतं. हे बघ कसं खाऊ घालण्यासाठी हे करतोय. मुलांनी खरंच खूप एन्जॉय केलं आहे, म्हणजे जवळून असं खाऊ घालणं वगैरे. विशेष प्राण्यांची निगराणी पण खूप चांगली राखली चालली आहे तिथे. ते त्यांचे जे लोक होते, स्टाफ होता, तो सगळीकडे इकडे तिकडे फिरत होता, म्हणजे कोणाकडून काही प्राण्यांना हानी होऊ नये वगैरे. शक्यतो होत नाही ती गोष्ट वेगळी, पण तरी मुलं हात लावायचा प्रयत्न करतात किंवा काही दुसरं काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. तसं करू नये म्हणून ते इकडे तिकडे आजूबाजूला फिरतच होते. आता काही लहान लहान प्राणी पण, लहान लहान मुलं कसे पण उचलून पकडतात, ज्यांना नाही पकडता येत किंवा ज्यांना हात पण व्यवस्थित लावता येत नाहीत. मग कान ओढणं वगैरे अशा गोष्टी पण करतात लहान मुलं. तर ते होऊ नये म्हणून ते लोक खूप खबरदारी घेत होते. पहा इथे कोंबड्या आहेत. काय की देवाला खूप कोंबड्या आवडल्या. तिथे जाऊन उभा राहून उगाच त्यांच्यासारखा आवाज करत होता. आम्ही हसत होतो खूप. आम्ही पुढे जायचं होतं आम्हाला, कारण अजून भरपूर काही काही पाहायचं होतं तिथे. तर हा इथेच खेळत बसला होता, त्यांना उडवत होता, त्यांचा आवाज करत होता, बोलण्याचा प्रयत्न करत होता. पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला दिसतात सगळ्या शेळ्या आहेत इथे मोठ्या मोठ्या. तर ते खाण्यासाठी चालू आहे त्यांचं. हे इकडे तिकडे पळून जाऊ नये म्हणून त्यांनी फक्त त्यांचा चेहरा, तोंड बाहेर येईल एवढंच जागा ओपन केली आहे, जिथून तुम्ही खाऊ घालू शकता. तेवढ्याच भागातून त्यांचा फक्त चेहरा बाहेर येतो आणि ते खातात आणि पुन्हा आतमध्ये निघून जातात. तो म्हणल्याप्रमाणे आम्ही थोडा लवकर गेल्यामुळे सगळे भुकेलेच होते बऱ्यापैकी, त्याच्यामुळे खूप तुटून पडल्यासारखेच करत आहेत ते. आणि लोक पण फारशी नव्हती ना, त्याच्यामुळे मग जे कोणी खायला घालायला येते त्यांच्या जवळजवळ करत होते ते. तेव्हा कसं खाऊ घालतात पोरं. इकडे आद्या खाऊ घालत होते. आणि मध्येच मला थोडं लक्ष विचलित झालं, कारण मला असं वाटू लागलं की शेळी थोडी बाहेर येईल, कारण हे थोडे लांबून खाऊ घालत होते. म्हणून मग मी थोडं ते त्यांना सांगण्याच्या नादामध्ये तो व्हिडिओ, माझा कॅमेरा पूर्ण खाली इकडे तिकडे होता. ते पुन्हा ते खाली पडत होता ना, ते बघा तो पूर्ण बाहेर आला. मध्ये दिसते ती शेळी थोडी बाहेर आली आहे. तर ते खालचं खाण्यासाठी गडबड चालली होती, त्याच्यामुळे खाली पाडलं ह्यानी. मी बघा इथं पुन्हा पुढे गेल्यानंतर गाय पण होती. एक गाय होते आणि बैल पण होता. त्यांनी बैल पण ठेवला आणि गाय पण होती. ही गाय आद्याने ज्याला खाऊ घातलं ती गाय होती. आणि एक बैल तिकडे फिरत होता. तिथे देवा पुढे गेला तुम्हाला दिसेल, एक बैल फिरत होता तिकडे. हे बाबा तुम्हाला म्हणलं हे बोरांची झाडं आम्ही पाहिली. बा बोराची झाडं इथे, ही सगळी इथे बोराची झाडं होती. आणि हा कुठेही फिरतोय मातीमध्ये. त्याला अशी कशाची भीती नव्हती की बाबा इकडे आपण कसं फिरायचं, एवढं मोठं हे आहे, तसं काहीच नाही. सगळीकडे फिरत होता तो. त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं की भविष्यात त्याला काहीतरी असं करून द्यायला पाहिजे आम्ही, की हा असा फिरत राहील. कसा फिरतोय पाहतो. कशाची भीती नाही, काट्याकुट्यांची भीती नाही, कुठूनही मधून जायचं, मातीत हात घालायचा, कसंही फिरायचं. इथे गाय होती. पुढे गेल्यानंतर तिथे बैल पण आहे. म्हणजे पूर्ण त्या गायीसाठी आणि बैलासाठी केलेला तो भाग होता. त्यांना चारा पाणी सगळं ठेवलेला होता.